कोपरगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या नामनिर्देशन अर्जाची छाननी मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 2:30 वाजे दरम्यान संपन्न झाली। याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत अधिक माहिती देताना म्हणाले, कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आज सर्व प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी सकाळी 11 ते 2:30 या वेळेमध्ये पूर्ण झालेली आहे आणि प्राप्त नामनिर्देशन पत्रापैकी वैध अवैध नामनिर्देशन पत्र कोणते झालेले हे सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी सूचक यांच्या समक्ष डिक्लेअर करण्यात आलेला आहे। आता या प्राप्त नामनिर्देशन पत्र जे आहेत यांच्यापैकी ज्यांना नामनिर्देशन पत्र मागे घ्यायचे आहेत त्यांना उद्या दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते 19, 20 आणि 21 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत या नामनिर्देशन पत्र किंवा उमेदवारी मागे घेण्यासाठीचा वेळ देण्यात आलेला आहे। बाकी कोपरगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागू झाल्यापासून सर्वत्र आदर्श आचारसंहितेचं उमेदवारांनी पालन करावं असे आमचं आवाहन राहील। ज्यांना प्रचार प्रसार साहित्य छापून घ्यायचं आहे त्यांनी त्याची संख्या त्या साहित्यावर छापली पाहिजे। ज्यांना पोस्टर्स बॅनर्स वगैरे लावायचे त्यांनी विथ परवानगी सहित ते घेतले पाहिजेत आणि वाहन वापरासाठी देखील परवानगी घेतली पाहिजे। त्याच्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे। कोपरगाव नगर परिषदेचे मतदान हे दिनांक 2 डिसेंबर रोजी होणार आहे आणि काउंटिंग ही 3 डिसेंबर रोजी होणार आहे। आमच्या कोपरगावातील सर्व सुजाण नागरिकांना मतदारांना आव्हान राहील की प्रत्येकानं यावेळेस मतदानाचा आपला हक्क बजवायचा आहे आणि सर्वांनी मतदान करायचं आहे। आपल्या शहरात सुदृढ लोकशाही निर्माण व्हावी, चांगली नगरपालिका नावारूपाला यावी यासाठी चांगले लोकप्रतिनिधी आपल्यातून जनतेतून येणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने नगराध्यक्षाची थेट निवडणूक आणि सर्व 30 नगरसेवकांची निवडणूक या प्रक्रियेतून पार पडणार आहे। या निवडणुकीच्या कामकाजासाठी एकूण 69 मतदान केंद्रावर मतदान घेतलं जाणार आहे। यासाठी सर्व मतदानाची यंत्रणा सज्ज करत आहोत। ईव्हीएमच्या द्वारे हे मतदान होणार आहे। प्रत्येक मतदाराला 3 मतदान देण्याचा अधिकार असणार आहे। एक नगराध्यक्षासाठी थेट जे निवडून देणार आहेत त्याच्यासाठीचं मतदान आणि 2 नगरसेवकासाठीचं मतदान असे एकूण 3 मतदान देण्याचा प्रत्येक मतदाराला अधिकार असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी। त्यानंतर या ठिकाणी 69 मतदान केंद्रावर मतदान करत असताना सर्व ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची जबाबदारी प्रशासन पार पाडणार आहे। कोणत्याही ठिकाणी कोणतीही बेकायदेशीर घटना खपवून घेतली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। त्यानंतर एकूण या मतदान प्रक्रियेमध्ये 63,453 मतदार आपला मतदानाचा हक्क निभावणार आहेत आणि यामध्ये एकूण मतदारापैकी 31,135 पुरुष मतदार आणि 32,314 स्त्री मतदार आहेत आणि 4 इतर मतदार आहेत। या सर्व मतदारांनी मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीला सुदृढ आणि निकोप बनवण्यासाठीचं आपलं योगदान द्यावं असं आमच्याकडनं प्रशासनाकडनं सर्वांना आवाहन राहील।